आज नवराष्ट्र पुरस्कार या ठिकाणी मिळाला. तर गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही सर्वप्रथम जगदंबा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्य असेल, सांस्कृतिक कार्य असेल या कार्याला सुरुवात केली. आणि त्या कार्य करत असताना खऱ्या अर्थाने की गावगाड्यामध्ये काम करण्याची संधी मिळाली. राजकारणात आलं, राजकारणामध्ये गावातील मूलभूत गरजावरती काम केलं. या मूलभूत गरजावरती काम करत असताना खऱ्या अर्थाने शिक्षणाला महत्व दिलं. आणि पहिलं प्राधान्य ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या डिजिटल केल्या. शाळेला शासकीय निधी जर उपलब्ध नाही झाला तर तो अनेक कंपन्यांच्या माध्यमातून तो निधी उपलब्ध करून त्या शाळा डिजिटल करण्यात आल्या. त्यानंतर असं लक्षात आलं की गावामध्ये किंवा गावाच्या आजूबाजूच्या ज्या मुलं आहेत, मुली आहेत, स्पर्धा परीक्षा करण्याकरता शहरासारख्या ठिकाणी जाऊन अभ्यासकामध्ये त्यांना 1,500-2,000 रुपये त्या ठिकाणी देण्यात येत असत, द्यावं लागत होते. तर मग ती गोष्ट लक्षात आल्यानंतर आम्ही गाव वर्गणीतून किंवा आपल्या ग्राम निधीतून जिल्हा परिषदचा काही निधी वापरून असा 25 ते 30 लाख रुपये खर्च करून त्या ठिकाणी वाचनालय उभा केलं. 6 लाख रुपये गावाने जमा केले. असा वेगवेगळे उपक्रम करत असताना आणि जो स्पर्धा परीक्षा करत होती त्या मुलांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला. आज आमच्या गावातून एक 7 ते 8 विद्यार्थी आज ते प्रशासनाचे सेवक आहेत. परत आजूबाजूच्या पंचकृषीच्या बऱ्याच कोणी तलाठी झालं, कोणी पोलीस भरतीची तयारी करीत होतो, कोणी पोलीस झालं, कोणी PI झालं. अशा अनेक पदावरती त्या पंचकृषीचे मुलं बसले. आणि त्यानंतर आता आम्ही गेल्या एक 7 ते 8 वर्षापासून जे शिवराज्य कामगार संघटनेच्या माध्यमातून MIDC सारख्या ठिकाणी बऱ्याचशा काही मुलांच्या काही समस्या असतील, कंपनीच्या काही समस्या असतील, रोजगार संघटनेमध्ये आम्ही काम करतो. आणि गेल्या 5-6 वर्षापासून रोजगार देण्याचं कामही आम्ही त्या ठिकाणी करत आहोत. आज हा पुरस्कार मिळाला, आनंद झाला.